माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली। संग्राम थोपटे यांचा आज भाजपामध्ये पक्षप्रवेश झाला। रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये थोपटेंनी हा भाजपा प्रवेश केलेला आहे। काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला, काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि थोपटे आता भाजपात गेलेत। या सगळ्या संदर्भात सविस्तर चर्चेसाठी सविस्तर विश्लेषणासाठी दैनिक पुढारीचे सहयोगी संपादक सुहास जगताप सर सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत। त्यांच्याशी आपण या संदर्भात बोलणार आहोत। सर नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुढारी न्यूजवर। आपण बघतोय की थोपटेंनी आता भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे। एकंदरीत पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजप आपली जागा आणखी मजबूत करू पाहत आहे। या दृष्टीने विचार केला तर पक्षप्रवेशाकडे कसं पाहता येईल? आगामी काळामध्ये भाजपला स्वबळावर महाराष्ट्रामध्ये सत्ता आणायचा एक सुप्त अजेंडा त्यांचा आता सध्या सुरू आहे जी। आणि त्या दृष्टीने संग्राम थोपटेंच्या रूपाने पश्चिम महाराष्ट्रात एक अतिशय बलाढ्य असा नेता त्यांना मिळालेला आहे। आता थोपटे घराणं हे जवळजवळ 50-53 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहेत। संग्राम थोपटेंचे वडील ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे हे 6 वेळा भोरवेल्ला मतदारसंघातून निवडून आलेले आहेत। संग्राम थोपटे हे ह्या मतदारसंघातून 3 वेळा निवडून आलेले आहेत। अनंतराव थोपटे हे 14 वर्ष मंत्री होते आणि पश्चिम महाराष्ट्रात जर भाजपला एकला चलोची भूमिका घ्यायची असेल, पश्चिम महाराष्ट्रात जर आपली ताकद वाढवायची असेल तर पश्चिम महाराष्ट्रात भाजपला मुख्यतः पवारांच्या विरुद्ध लढावं लागणार आहे। कारण हा पश्चिम महाराष्ट्राचा सगळा बेल्ट हा पवारांच्या आधिपत्याखाली आहे। पवारांचे या ठिकाणी ताकद आहे। त्यांना जर शह द्यायचा असेल तिथं संग्राम थोपटेंच्या रूपानं एक चांगला नेता त्यांना मिळालेला आहे। कारण पुणे जिल्ह्यात पश्चिम महाराष्ट्रात अनंतराव थोपटे हे पहिल्यापासून हे पवार विरोधक म्हणून ओळखले जातात। म्हणजे एक काळ असं होतं की दिवंगत रामकृष्ण मोरे, अनंतराव थोपटे, माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते दिवंगत शंकरराव बाजीराव पाटील यांची एक भक्कम युती ही अखंड काँग्रेस असताना शरद पवारांच्या विरोधात काँग्रेसमध्ये काम करत होती आणि सर्व पवार विरोधकांशी पश्चिम महाराष्ट्रातल्या काय किंबहुना संपूर्ण महाराष्ट्रातल्या पवार विरोधकांशी अनंतराव थोपटे किंवा संग्राम थोपटे यांचे चांगले संबंध आहेत आणि त्यामुळं पश्चिम महाराष्ट्रात संग्राम थोपटेंच्या रूपानं एक अतिशय बलाढ्य नेता भाजपला मिळालेला आहे। यामध्ये आता दुसरं आहे की ऑलरेडी काँग्रेस राष्ट्रवादीतून अनेक नेते भाजपमध्ये यापूर्वीच आलेले आहेत। तर त्यांच्याशी आता संग्राम थोपटेंचं कसं जुळतंय, कसे त्यांचे संबंध राहतात यावरही आगामी राजकारण अवलंबून राहील। जी सर, आता जसं तुम्ही म्हणालात की थोपटेंना भाजपमध्ये घेण्यासाठी काही स्थानिक जे कार्यकर्ते आहेत, कारण त्यांच्या विरोधात आम्ही लढलोय आणि त्याच्यामुळे आता त्यांच्या सोबत जाणं शक्य नाही असंही त्यांचं म्हणणं आहे। अशा वेळेला भाजपमध्ये अंतर्गत गोटात जर नाराजी असेल तर हे जुळवून घेणं जमू शकतं असं आपल्याला वाटतं? आतापर्यंतचा सुहास जगताप यांचा जर राजकीय प्रवास आपण बघितला तर नाही, हे जमू शकतं। कारण तो जो विरोध आहे तो फारच स्थानिक पातळीवरच्या छोट्या कार्यकर्त्यांचा आहे आणि ते त्यांच्याशी जुळवून घेऊन त्यांना आपल्याबरोबर आपल्या प्रवाहात आणणे हे थोपटे करू शकतील। परंतु जे काही बडे नेते यापूर्वीच राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले आहेत किंवा काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले आहेत, त्यांच्याशी थोपटेंचे सूर कसे जुळतायत त्याच्यावर त्यांचं आगामी राजकारण अवलंबून राहील। परंतु पवार विरोधकांचीच मुख्य भाजपमध्ये पवार विरोधकच आलेले आहेत आणि त्यामुळे थोपटेही त्यांच्यामध्ये येऊन तो एक राजकीय सूर जमेल असं आता तरी सध्या चित्र दिसतंय। परंतु आगामी काळात काँग्रेस राष्ट्रवादीतून बीजेपीमध्ये आलेल्या लोकांची नेत्यांची एकंदर भूमिका काय राहील त्याच्यावर हे पुढचं सगळं राजकारण अवलंबून असेल। जी सो सर, एक शेवटचा प्रश्न, जसं आता आपण म्हणतोय की शरद पवार यांना शह देणं भाजपसाठी महत्त्वाचं असेल, तुम्ही जसं म्हणालात की एकला चलोरीची भूमिका घ्यायची असेल तर मग शरद पवार यांच्या विरोधात मोठी ताकद भाजपला उभी करावी लागेल। थोपटेंच्या भाजप प्रवेशानं या ताकदीला आणखी बळ मिळेल असं आपल्याला वाटतं का? हो, निश्चितपणे बळ मिळेल थोपटेंच्या ह्या प्रवेशामुळं। कारण थोपटे पुणे जिल्ह्यातलं काकडे घराणं हे नॉन पवार विरोधक आहेत। म्हणजे ते पवारांच्या विरोधातच गेली 50-53 वर्ष लढत आलेले आहेत। ह्याच गेल्या लोकसभेच्या निवडणुकीला फक्त
सुप्रिया सुळे म्हणजे महायुतीमध्ये संग्राम थोपटे असल्यामुळं त्यांनी सुप्रिया सुळेंचा प्रचार केला. नाहीतर यांनी एकमेकांना नेहमी कटशहा दिलेला आहे. आता 1999ला अनंतराव थोपटे यांना ज्यावेळी मुख्यमंत्री पदाची संधी होती त्यावेळी शरद पवारांनी बरोबर डावपेच आखून त्यांना त्यावेळेला पराभूत केलं भोर विधानसभा मतदारसंघामध्ये आणि त्यांचं मुख्यमंत्री पदाचं स्वप्न भंगलं. तर संग्राम थोपटे किंवा त्यांचं थोपटे घराणं किंवा अनंतराव थोपटे हे पहिल्यापासूनच शरद पवारांचे विरोधक म्हणून ओळखले जातात. आणि आता सुद्धा ज्यावेळी ह्या विधानसभा निवडणुकीला संग्राम थोपटेंचा पराभव झाला त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांच्या राजगड कारखान्याला जे राष्ट्रीय सहकार कल्याण मंडळाने NCDCने जे कर्ज मंजूर केलं होतं 80 कोटीचं ते रोखून धरलेलं आहे. आणि निरनिराळ्या पातळ्यांवर मतदारसंघामध्ये त्यांची कोंडी केलेली आहे. म्हणजे हे एकमेकांना काटश देण्याचं काम त्यांनी पहिल्यापासूनच केलेलं आहे. त्यामुळे आता संग्राम थोपटे जर भाजपमध्ये आलेले आहेत तर पवार विरोधाचं जे भाजपचं राजकारण आहे त्याला यामुळं अतिशय भक्कम अशी बळकटी मिळेल असं मला वाटतं. जी सुहास सर, धन्यवाद. आपण सविस्तर विश्लेषण या सगळ्यासाठी केलं म्हणून.